Hello everyone, welcome back our favorite online classes. Today we are going to learn interesting chapter and this chapter name is diversity in living things and their classification means सजीवातील विविधता आणि वर्गीकरण. First point is can you recall means थोडे आठवा. In which spheres of the earth do you living things exist means सजीवांचे अस्तित्व पृथ्वीच्या कोणकोणत्या आवरणामध्ये दिसून येते. सो फ्रेंड्स, लिव्हिंग थिंग्स एक्झिस्ट इन द बायोस्फिअर ऑफ द अर्थ. सजीवांचं जे अस्तित्व आहे पृथ्वीच्या बायोस्फिअर म्हणजे जीवावरणामध्ये, या आवरणामध्ये आपल्याला दिसून येतं. बायोस्फिअर कन्सिस्ट ऑफ ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. जीवावरणामध्ये शिलावरण, जलावरण आणि वातावरणाचा समावेश होतो आणि या तीनला मिळून बायोस्फिअर असे म्हणतात. देन द जिओग्राफिकल कंडिशन ॲट डिफरंट प्लेसेस ऑन द अर्थ आर व्हेरी डिफरंट. वी फाइंड दॅट अ लिव्हिंग थिंग एक्झिस्ट इन ऑल दीज डायव्हर्स कंडिशन्स. पृथ्वीवर ठिकठिकाणी असणारी भौगोलिक परिस्थिती खूप भिन्न आहे, वेगळी आहे. भिन्न परिस्थितीमध्ये सजीवांचे अस्तित्व आपल्याला आढळते. आपण एखाद्या ठिकाणी राहतो म्हणजे त्या ठिकाणच्या परिस्थितीची आपण जुळवून घेतो. When we live in a certain place, we adjust to the conditions. There various types of living things have survived because of their ability to adjust themselves to the condition in their surroundings. आपण एखाद्या ठिकाणी राहतो म्हणजे त्या ठिकाणच्या परिस्थितीशी आपण जुळून घेतो. परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता सजीवामध्ये असल्याने विविध प्रकारचे सजीव टिकून राहिले आहेत. मग ही परिस्थितीशी जुळवून घेण्याची जी क्षमता असते त्याला ॲडॅप्टेशन असे म्हणतात. विद्यार्थ्यांनो, अनुकूलन असे म्हणतात. नेक्स्ट पॉईंट इज कॅन यू टेल. सांगा पाहू, काय सांगायचे. आर द प्लांट्स अँड ॲनिमल्स दॅट यू हॅव सीन ऑल अलाइक. तुम्ही पाहिलेले सर्व वनस्पती व प्राणी एकसारखे आहेत का? तर नो, नॉट ऑल प्लांट्स अँड ॲनिमल्स आर अलाइक. व्हेरियस टाईप्स ऑफ प्लांट्स आर फाउंड इन our surroundings such as tall and short plants, terrestrial and aquatic plants, then flowering and non-flowering plants, plants growing in desert and cold climate, etc. We can also see different varieties of the same type of plants such as mangoes of different flavors, different varieties of rice and wheat, etc. Similarly, there is a lot of diversity in animals. Some animals are microscopic, some are huge. Different animals have different methods of obtaining food. They live in a different habitats. Some animals fly while some crawl. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहिलेले सर्व वनस्पती आणि प्राणी एकसारखे आहेत का? तर नाहीत, कारण ते सर्व वेगवेगळे आहेत. कारण बऱ्याचशा ज्या वनस्पती आहेत त्या काही उंच आहेत, काही शॉर्ट आहेत, आखूड आहेत, काही टेरिस्ट्रियल आहेत, काही ॲक्वॅटिक आहेत, काही भूचर आहेत, काही जलचर आहेत, काही फ्लावरिंग आहेत, काही नॉन फ्लावरिंग आहेत, फुलं येणार आहेत, न फुलं येणार आहेत, पुष्प आहेत. काही ह्या वाळवंटात वाढतात तर काही ह्या स्नोई रिजनमध्ये वाढतात, बर्फाळ प्रदेशामध्ये वाढतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये विविधता सांगता येते. मग तशाच प्रकारे ॲनिमलमध्ये सुद्धा विविधता पाहायला मिळते. काही ॲनिमल हे मायक्रोस्कोपिक असतात, सूक्ष्म असतात, तर काही ह्यूज असतात आणि त्यांच्या ज्या अन्नग्रहणाच्या मेथड ह्या वेगवेगळ्या आहेत. अशा प्रकारे त्याचबरोबर त्या वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ह्या वनस्पतीमध्ये विविधता आपल्याला सांगता येते. मग अशा प्रकारे आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे. डायव्हर्सिटी इन प्लांट्स मीन्स वनस्पतीची विविधता. व्हेरियस टाईप्स ऑफ प्लांट्स आर फाउंड इन मेनी प्लेसेस अराउंड अस. सम प्लांट्स लाईक ग्रास आर शॉर्ट वाईल अदर्स आर टॉल अँड हेवी. कॅनोपाय मीन्स डेरेदार. कॅनोपाय मीन्स डेरेदार. आपल्या सभोवती अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळतात. काही वनस्पती ह्या गवतासारख्या खुरट्या, तर काही वनस्पती उंच डेरेदार असतात. सम प्लांट्स ग्रो अंडर वॉटर वाईल सम अदर फ्लोट ऑन वॉटर. काही वनस्पती पाण्याखाली तर काही पाण्यावर तरंगताना दिसतात. वी फाइंड दॅट सम प्लांट्स ग्रो इवन इन अ डेझर्ट्स. मोरेवर वी फाइंड दॅट देअर इज अ लॉट ऑफ व्हरायटी इन द सेम टाईप ऑफ प्लांट्स. मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो काही वनस्पती पाण्याखाली तर काही पाण्यावर तरंगताना दिसतात. वाळवंटामध्येही आपल्याला काही वनस्पती वाढताना दिसतात. एवढेच नाही तर एकाच प्रकारच्या वनस्पतीमध्ये आपल्याला विविधता आढळते. जसे की there is a different varieties of rice or wheat, different types of roses and mangoes of different flavors. Some plants grow even without stems and leaves or roots. These are very different from
ऑर्डिनरी प्लांट्स लेट अस स्टडी धिस डायव्हर्सिटी अमंग प्लांट्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, जसं की गुलाबाचे विविध प्रकार आहेत, वेगवेगळ्या चवीचे आंबे आहेत, तांदळाचे किंवा गव्हाचे विविध प्रकार आहेत. काही वनस्पतींना तर खोड, पान किंवा मूळ नसते, सर्वसामान्य वनस्पतीपेक्षा त्या वेगवेगळ्या असतात. या वनस्पतींना विविधतेनं आपल्याला पाहता येतं. मग अशा या वनस्पतीच्या विविधतेचा अभ्यास आपण करणार आहोत. काही वनस्पतींना तर खोड, पान किंवा मूळ नसते. अशा वनस्पती ह्या नॉन फ्लॉवरिंग असतात. विद्यार्थी मित्रांनो, त्या आपल्याला पाहायच्या आहेत. सो फ्रेंड्स, नेक्स्ट पॉईंट इज प्लांट्स मेक दिअर ओन फूड इन सनलाईट. सच प्लांट्स आर कॉल्ड ऑटोट्रॉफिक प्लांट्स. वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, त्यांना स्वयंपोषी वनस्पती असतात. स्वयंपोषी वनस्पती असे म्हणतात. वन्स अगेन, वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, त्यांना स्वयंपोषी वनस्पती असे म्हणतात. प्लांट्स मेक्स दिअर ओन फूड इन सनलाईट. सच प्लांट्स आर कॉल्ड ऑटोट्रॉफिक प्लांट्स. फॉर एक्झाम्पल, द हिबिस्कस मीन्स जास्वंद, पोमोग्रेनेट मीन्स डाळिंब, पेरिविंकल मीन्स सदाफुली. मग याचे उदाहरणं, स्वयंपोषी वनस्पतीचे उदाहरणं डाळिंब असेल, सदाफुली असेल, जास्वंद असेल, हे सर्व वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. सम प्लांट्स हॅव लाईक फंगसेस, लोरॅन्थस. फंगसेस या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बुरशी, लोरॅन्थस मीन्स बांडगुळ, देन डॉटर मीन्स अमरवेल. यूज अदर प्लांट्स फॉर फूड अँड आर सेड टू बी ए हेटेरोट्रोपिक. म्हणजे उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर बुरशी, बांडगुळ, अमरवेल हे ज्या वनस्पती आहेत ह्या अन्नासाठी दुसऱ्या वनस्पतीचा उपयोग करतात, त्यांना परपोषी वनस्पती असे म्हणतात. म्हणजे जगण्यासाठी दुसऱ्या वनस्पतीवर अवलंबून असतात, अशा वनस्पतीला परपोषी वनस्पती असे म्हणतात. दुसऱ्या वनस्पतीवर राहून स्वतःचं पोषण करतात, अशा वनस्पतीला परपोषी वनस्पती असे म्हणतात. अँड सम प्लांट्स लाईक दिअर पिटचर प्लांट्स इवन अ कन्झ्युम इन्सेक्ट, दे आर कॉल्ड इन्सेक्टिव्हरस. मीन्स काही वनस्पती ह्या कीटकं खाऊन जगतात, त्यांना कीटकभक्षी वनस्पती अशी म्हणतात. उदाहरणार्थ या ठिकाणी दिलं आहे पिटचर मीन्स घटपर्णी, त्याचबरोबर फ्लाय, विनस ट्रॅप अशा प्रकारच्या ज्या ड्रोसेरा, बर्मानी ह्या अशा प्रकारच्या वनस्पती असतात त्या इन्सेक्टिव्हरस असतात. त्यांच्यामध्ये नायट्रोजनची कमतरता असते आणि ही नायट्रोजनची कमतरता कीटकं खाऊन स्वतःमध्ये पूर्ण करतात, त्याच्यामुळं त्या कीटकावर अवलंबून असतात, म्हणून त्यांना कीटकभक्षी वनस्पती असे म्हणतात. नेक्स्ट पॉईंट इज द स्ट्रक्चर ऑफ अ प्लांट. मीन्स वनस्पतीची रचना कशी असते ते पाहू. प्लांट स्ट्रक्चर कॅन जनरली बी डिवायडेड इंटू टू पार्ट्स. द स्टेम विच ग्रोज अबाव द ग्राउंड अँड द रूट विच ग्रोज बिलो द ground surface. The root, stem and leaves are the main parts of plants. From time to time plants bear flowers and reproduction. Flowers are transformed into fruits. Fruits have seeds. Seeds gives rise to a new plants. मीन्स सर्वसाधारणपणे वनस्पतीची रचना दोन भागामध्ये होते. वनस्पतीच्या वर असणारा जो खोडाचा भाग आहे त्याला प्ल्युम्यूल असे म्हणतात, अंकुर असे म्हणतात, आणि जमिनीच्या खाली असणारा जो मुळाचा भाग आहे त्याला रॅडिकल असे म्हणतात. अशा प्रकारे वनस्पतीची रचना ही दोन भागामध्ये होते, जमिनीच्या वर असणारा खोडाचा भाग आणि जमिनीच्या खाली असणारा मुळाचा भाग. वनस्पतीची जे प्रामुख्यानं मूळ, खोड, पाने हे मुख्य घटक आहेत. वेळोवेळी पुनरुत्पादनासाठी त्यांना फुले येतात व नंतर फुलाचे रूपांतर फळामध्ये होते. या फळापासून बिया मिळतात आणि बियापासून नवीन वनस्पती तयार होते. अशा प्रकारे वनस्पतीची रचना द स्ट्रक्चर ऑफ प्लांट्स असते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला द स्ट्रक्चर ऑफ प्लांट्स या ठिकाणी दिलं आहे. याच्यामध्ये फ्लावर आहे, द लीफ आहे, द स्टेम आहे, द फ्रूट आहे, द रूट आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला याची रचना सांगता येते. देन स्ट्रक्चर ऑफ प्लांट्समध्ये पहिला पॉईंट्स द फ्लावर. फ्लावर मीन्स फूल. दिस इज द मोस्ट अट्रॅक्टिव्ह पार्ट ऑफ अ प्लांट. अट्रॅक्टिव्ह मीन्स आकर्षक. वनस्पतीचा हा सगळ्यात आकर्षक भाग आहे. इट इज कनेक्टेड टू द स्टेम बाय अ स्टॉक which may be a long or a short. A flowers has a typical color and shape. The flower is an important means of reproduction. बघा वनस्पतीचा हा आकर्षक भाग आहे. फूल लांब किंवा आखूड देठाने खोडाला जोडलेले असते. फुलाला विशिष्ट रंग व आकार असतो. हे पुनरुत्पादनाचे महत्त्वाचे साधन आहे. हे रिप्रोडक्शनमध्ये खूप महत्त्वाचे भूमिका बजावतो, म्हणून या ठिकाणी फूल हे खूप महत्त्वाचा भाग आहे. नेक्स्ट पॉईंट इज द लीफ. मीन्स पान. द लीफ इज फ्लॅट. फ्लॅट म्हणजे पसरट. इट प्लेज इम्पॉर्टंट रोल इन द प्रोडक्शन ऑफ फूड अँड लीव्ज आर मेनली फॉर टू टाईप्स, सिम्पल अँड कंपाऊंड लीफ. पान हे पसरट असते. अन्ननिर्मितीमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका असते, कारण त्याच्यामध्ये क्लोरोफिल असतं आणि क्लोरोफिल हे वनस्पतीमध्ये अन्न निर्माण करण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावतं. हे पान याच्यामध्ये खूप महत्त्वाचं मानलं जातं. पाने मुख्यत्वे साधी व संयुक्त अशा दोन प्रकारचे असतात. सिंपल म्हणजे साधं पान आणि कंपाऊंड म्हणजे
संयुक्त पान या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सिंपल लीफ दाखवलं आहे. हिबिस्कसचं जर तुम्ही जास्वंदाचं जर फुल बघितलं तर हे साधं पान आहे. आणि या ठिकाणी रोज जे आहे मीन्स गुलाबाचं जे पान आपण बघतात तर ते कंपाऊंड असतात विद्यार्थी मित्रांनो, ते संयुक्त पानं आहे. आपल्या या ठिकाणी 2 प्रकार पानाचे लक्षात ठेवायचे, सिंपल लीफ अँड कंपाऊंड लीफ. ओके, देन नेक्स्ट पॉईंट इज द स्टेम. स्टेम मीन्स खोड. द हाईट, शेप अँड साईज ऑफ अ प्लांट्स डिपेंड अपॉन द स्टेम. द स्टेम कॅरीज म्हणजे वाहून नेणे आउट ऑफ द फंक्शन्स ऑफ अ प्रोडक्शन, कंडक्शन अँड स्टोरेज ऑफ फूड. मीन्स वनस्पतीची उंची, आकार खोडावर अवलंबून असतो. खोड हे अन्ननिर्मिती करणे, अन्न वहन करणे, अन्नसाठा करणे व काही वनस्पतीमध्ये पुनरुत्पादनाचे म्हणजे रिप्रोडक्शनचे काम करतं. इट हॅज फंक्शन्स ऑफ रिप्रोडक्शन. इट गिव्ज सपोर्ट टू द अदर पार्ट्स ऑफ द प्लांट्स. म्हणजे काही जे खोड आहे त्याच्यामधून पुनरुत्पादनसुद्धा होतं. याशिवाय त्या वनस्पतीचा इतर भागांना आधार देते. आता पुनरुत्पादन खोडामार्फत कसं होतं तर काही वनस्पती हे खोड जर लावलं तर त्याच्यापासून नवीन वनस्पती येते. त्याच्यामध्ये बनियन ट्री असेल, रोज असेल, ह्या जर आपण त्याचा जर काही खोडाचा भाग लावला तर लगेच झाडा त्याला फुटतं. अशा प्रकारे स्टेम हे महत्त्वाचं काम करतं. याच्यामध्ये मुख्य काम म्हणजे अन्नवहन करणे, अन्नसाठा करणे, अन्ननिर्मिती करणे हे खोडाचं कार्य आहे. फंक्शन ऑफ स्टेम आहे. देन नेक्स्ट पॉईंट इज द फ्रूट. फ्रूट मीन्स फळ. फ्रुट्स हॅव अ डिफरंट शेप्स. फ्रुट्स कंटेन्स 1 or more सीड्स. द पॉड्स ऑफ बीन्स अँड पीज आर ॲक्च्युअली फ्रुट्स. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो द पॉड्स ऑफ बीन्स मीन्स घेवडा अँड पीज मीन्स वाटाणा. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीत नसेल तर घेवडा आणि वाटाणा ह्या शेंगा म्हणजेच झाडाची फळेच आहेत. आणि फळे ही वेगवेगळ्या आकाराची असतात. फळामध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक बिया असतात. त्यांचा कलर वेगळा असतो, त्यांचा शेप वेगळा असतो. अशा प्रकारे वनस्पतीचा हा महत्त्वाचा भाग आहे. पुढं आहे नेक्स्ट पॉईंट इज द रूट मीन्स मूळ. Roots hold the soil firmly and anchor the plants. The main functions of the root are to absorb and transport water and nutrients from the soil. The roots of the carrot and radish also store food. There are 2 types of roots, taproot and फायब्रस रूट्स. बघा, माती घट्ट धरून ठेवणे हे मुळाचं काम आहे. वनस्पतींना आधार देणे हे मुळाचं काम आहे. जमिनीतील जे पाण्याचं व पोषक तत्वांचे शोषण असेल, वहन असेल, हे मुख्य मुळाचे कार्य आहेत. त्याचबरोबर गाजर असेल, मुळा असेल, यामध्ये मूळ अन्नसाठा करण्याचे हे कार्य करते. मुळाचे 2 प्रकार आहेत, सोटमूळ आणि तंतुमय मूळ. विद्यार्थी मित्रांनो सोटमूळ हे सामान्यतः जे डायकोटिलेडन बिया असतात म्हणजे त्याच्यामध्ये 2 दल असतात. उदाहरणार्थ सगळ्या डाळी याच्यामध्ये 2 दल असतात, 2 भाग असतात. शेंगदाणे असेल 2 भाग असतात. अशा वनस्पतीला हे टॅपरूट असतं. आणि जे फायब्रस रूट असतं त्याचं जे बियामध्ये एकच भाग असतो, मोनोकॉटिलेडन असतं, त्याला फायब्रस रूट्स येतात. उदाहरणार्थ कांदा असेल, त्याचबरोबर ग्रास असेल, याच्यामध्ये जे मुळं असतात ते फायब्रस रूट असतात. अशा प्रकारे 2 रूट या ठिकाणी तुम्हाला दाखवले आहे. ते हे टॅपरूट आहे आणि हे फायब्रस रूट आहे. टॅपरूट कशाला येतं? ज्या बियामध्ये 2 दल असतात, डायकोटिलेडन असतं, त्याच्यामध्ये टॅपरूट येतं. आणि ज्याच्यामध्ये एकच असतं, दल असतं, मोनोकॉटन असतं, त्याला फायब्रस रूट्स येतात. त्या वनस्पतीला फायब्रस रूट्स येतात. ओके, नेक्स्ट पॉईंट इज नीड फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स मीन्स वनस्पतीच्या वर्गीकरणाची आवश्यकता कशासाठी आहे तर बघा, अप टू नाव इन्फॉर्मेशन अबाउट लॅक्स ऑफ प्लांट्स हॅज बीन कलेक्टेड वाईल स्टडिंग द डायव्हर्सिटी ऑफ प्लांट्स. दे आर क्लासिफाईड फॉर द sake of convenience on their basis of the similarities and differences in their structure, their organs and their other characteristics. मीन्स विविध वनस्पतींच्या संख्येचा विचार केला तर आजपर्यंत लाखो वनस्पतीची माहिती जमा झालेली आहे. वनस्पतीच्या या विविधतेचा अभ्यास करणे सोयीचे होण्यासाठी, कन्व्हिनियन्स होण्यासाठी त्यांची रचना, विविध अवयव व इतर वैशिष्ट्यामधील साम्य म्हणजे सिमॅलिटीज आणि डिफरन्सेस मीन्स भेद यांच्या आधारे वर्गीकरण्यात येते. आपल्याला ग्रेट अभ्यास करण्यासाठी, डिटेलमध्ये अभ्यास करण्यासाठी, ओळख होण्यासाठी आपल्याला वर्गीकरण करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये द ग्रेट सायंटिस्ट कॅर्लस लिनियस मेड द फर्स्ट सायंटिफिक क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. क्लासिफिकेशन जे प्लांट्स आहे, कॅर्लस लिनियस या शास्त्रज्ञाने प्रथम वनस्पतीचे शास्त्रीय वर्गीकरण केले. मीन्स फर्स्ट सायंटिफिक क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स मीन्स वनस्पतीचे शास्त्रीय वर्गीकरण सुरुवातीस कोणी केले? कॅर्लस लिनियस. महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा, हा पॉईंट्स आपल्याला विचारला जातो. कॅर्लस लिनियस या शास्त्रज्ञाने प्रथम वनस्पतीचे शास्त्रीय वर्गीकरण केले. त्यांनी इनिशियली म्हणजे प्रथमतः सुरुवातीस इट वॉज हिज मेथड ऑफ क्लासिफिकेशन दॅट वॉज युज्ड बाय ऑल. त्यांची जी ही
पद्धत आहे, ही वर्गीकरणाची पद्धत सर्वत्र जगभर वापरली जाते. विद्यार्थी मित्रांनो, देन ऑब्झर्व अँड डिस्कस, निरीक्षण करा व चर्चा करा. कशाची करायची बघा. टेक अ राउंड थ्रू अ गार्डन or your surroundings and list the plants that you see and draw their pictures as well. Draw a table as shown below and complete it on the basis of the information you gather. Discuss it in the class. बघा, शाळेच्या किंवा तुमच्या परिसरातून किंवा एखाद्या बागेतून फेरफटका मारा. तुम्हाला आढळलेल्या वनस्पतीची एक यादी तयार करा, तसेच त्यांचे चित्रही काढा. त्या वनस्पतीची निरीक्षण करून मिळवलेल्या माहितीच्या आधारे खालीलप्रमाणे स्वतंत्र एक तक्ता तयार करायचा आणि वर्गात चर्चा करायची आहे. काय हा तक्ता आहे? याच्यामध्ये विद्यार्थ्यांनो काही पॉईंट्स आहेत. पहिला पॉईंट आहे नेम ऑफ द प्लांट्स, देन वेअर डज द प्लांट्स अकर ग्रो. पहिल्या याच्यामध्ये वनस्पतीचं नाव लिहायचं आहे. दुसऱ्या तक्त्यामध्ये आपल्याला वनस्पती कुठे आढळतात, कुठे वाढतात लिहायचं आहे. त्याच्यानंतर नेचर ऑफ द स्टेम मीन्स खोडाचे स्वरूप कसे आहे, म्हणजे सर्कम्फरन्स म्हणजे त्याचा घेर कसा आहे. त्याचबरोबर कलर, त्याचा रंग कसा आहे. बार्क म्हणजे साल कशी आहे. त्याचबरोबर ते हार्ड म्हणजे कठीण आहे का, सॉफ्ट म्हणजे मऊ आहे का. हाईट कशी आहे, शॉर्ट आहे, मीडियम, व्हेरी टॉल आहे, त्यांची उंची कमी आहे, मध्यम आहे, खूप उंच आहे. ब्रँचेस कशा आहेत, त्याचं नेचर, नंबर म्हणजे स्वरूप, त्याची संख्या कशी आहे, ब्रँचेसची संख्या कशी आहे आपल्याला लिहायची आहे. देन लीव्ज म्हणजे पाने, त्याचा कलर कसा आहे, रंग कसा आहे, शेप आकार कसा आहे. त्याचबरोबर एज म्हणजे त्यांच्या कडा कशा आहेत. देन नेक्स्ट पॉईंट इज फ्लावर मीन्स फुले. मग निरीक्षण केल्यानंतर त्याचा फ्लावरचा कलर कसा आहे, फ्रेग्रन्स कसा आहे, शेप कसा आहे. कलर म्हणजे रंग, फ्रेग्रन्स म्हणजे वास आणि शेप म्हणजे त्याचा आकार कसा आहे. देन नेक्स्ट पॉईंट इज नेचर ऑफ द फ्रूट म्हणजे त्याचं फळाचं स्वरूप कसं आहे, म्हणजे कलर, शेप, हार्डनेस और सॉफ्टनेस एक्सेट्रा मीन्स तो रंग कसा आहे, आकार कसा आहे, कठीण आहे, मऊपणा आहे का. अशा प्रकारे त्याचं वर्गीकरण करायचं. यूज विच पार्ट इज यूज्ड मीन्स उपयोग, त्याचा कशाचा उपयोग होतो. आता आपण एक या ठिकाणी रोज आहे. आता त्या रोजचा आपण एक चार्ट तुम्हाला पूर्ण करून सांगतो. या ठिकाणी रोज आहे. रोज त्याचं पहिल्या चार्टमध्ये नाव आहे रोज, नेम ऑफ द प्लांट, आणि वेअर डज द प्लांट ऑकर ग्रो. मग वनस्पती ही कुठे वाढते, तर ऑन द लँड वाढते. नेचर ऑफ द स्टेम, त्या खोडाचं स्वरूप कसं आहे, थिक अँड हार्ड, ग्रीन कलर्ड, ते थिक आहे, हार्ड आहे आणि ग्रीन कलरमध्ये आहे. त्याच्याबरोबर हाईट त्याची कशी आहे, तर शॉर्ट आहे, आखूड आहे. ब्रँचेस कशा आहेत, क्लोज टू द ग्राउंड, 4 to 5 इन नंबर्स. मग त्याच्या ज्या ब्रँचेस आहेत त्या क्लोज टू ग्राउंड आहेत. लिव्ज कलर कसा आहे, ग्रीन. त्याचबरोबर त्याचा शेप कसा आहे, फ्लॅट आहे. त्याचं एजेस कशा आहेत, कडा आहेत, तर रफ एजेस आहेत. फ्लावर्स जर सांगितलं तर फुल कसं आहे, रेड आहे, पिंक आहे, येलो आहे आणि फ्रेग्रंट आहे, सुवासिक आहेत. अशा प्रकारचे त्याला रेड, पिंक, येलो कलरचे फुलं येतात आणि सुवासिक असतात, फ्रेग्रंट असतात. नेचर ऑफ द फ्रूट म्हणजे फळाचं स्वरूप कसं आहे, डज नॉट प्रोड्यूस फ्रूट, ह्याला फळं येत नाहीत, गुलाबाला फळं येतं नाहीत. यूज विच पार्ट इज युज्ड, रोज आर युज्ड ऑर्नामेंटल प्लांट्स इन गार्डन्स म्हणजे हे जे फुल आहे हे आपण गार्डनमध्ये शोभेसाठी वापरतो. अशा पद्धतीने एक तुम्हाला सांगितलेलं आहे. बाकीचं तुम्ही मँगो असेल, तुलसी असेल किंवा कोणते अदरवाईज प्लांट्स घ्या आणि त्याच्या अशा प्रकारे वर्गीकरण तुम्ही करू शकतात. ओके. देन नेक्स्ट पॉईंट इज अ क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स मीन्स वनस्पतीचे वर्गीकरण. वी कॅन इझिली नोटीस द डिफरंट इन द शेप अँड हाईट ऑफ द प्लांट्स इन युअर सराउंडिंग्ज. इट इज इझी टू क्लासिफाय द प्लांट्स ऑन द बेसिस ऑफ दिस ऑब्झर्वेशन मीन्स सभोवतालच्या वनस्पतीचा आकार, उंचीमधील फरक आपल्या लगेच लक्षात येतो. त्या आधारे आपण वनस्पतीचे सहज वर्गीकरण करतो. त्या ठिकाणी बघा, काही वनस्पती ह्या शॉर्ट आहेत, काही मोठ्या आहेत. काही जणांना काही वनस्पतीमध्ये आकार वेगळा आहे, उंची वेगळी आहे, फांद्या वेगळ्या आहेत. त्याचबरोबर काही वनस्पती ह्या डेरेदार आहेत, काही वनस्पतींना फांद्या आहेत, काही वनस्पतींना फांद्या नाहीत, काही वनस्पतींना फळं येतात, काही वनस्पतींना फळं येत नाहीत, काही वनस्पती ह्या एकदम शॉर्ट आहेत. अशा प्रकारे आपल्याला वनस्पतीचं क्लासिफिकेशन करायचं आहे. एकदम सोप्या पद्धतीत आपण पाहणार आहोत. या ठिकाणी डायव्हर्सिटी इन प्लांट्स तुम्हाला आत्ताच्या प्रमाणे तुम्हाला सांगितलेलं आहे. चला हा पॉईंट एकदम डिटेलमध्ये आपण पाहू. नेक्स्ट पॉईंट इज कॅन यू टेल मीन्स सांगा पाहू काय सांगायचं आहे. व्हॉट आर द सिमिलरिटीज बिटवीन अ मँगो, अ बनियान अँड अ टामारिन ट्रीज. आंबा, वड व चिंच यामध्ये काय साम्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मँगो, अ बनियान अँड टामारिन ट्रीज ग्रो टॉल. मग आंबा असेल, त्याचबरोबर वड असेल, चिंच असेल, हे एकदम उंच वाढतात. दे हॅव हार्ड अँड स्ट्रॉंग ट्रंक. त्याच्या ज्या फांद्या असतात त्या एकदम हार्ड आणि स्ट्रॉंग असतात. दे लिव्ह फॉर अ मेनी इयर्स म्हणजे ते पेरेनियल्स असतात. अँड बिअर फ्लावर्स अँड फ्रूट, हे वर्षानुवर्ष जगतात, त्यांना वर्षानुवर्ष फुलं येतात.
फळे येतात, अशा प्रकारे आपल्याला याच्यामधलं साम्य सिमिलरिटी सांगता येईल. तर फर्स्ट मग अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की हे जे वर्गीकरण आहे, पहिलं जे वर्गीकरण आहे ते बेस्ड ऑन दिअर लिव्हिंग हॅबिट किंवा त्याचं जे जगण्याची जी पद्धत आहे त्याच्यावरून वर्गीकरण केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोपा पॉईंट आहे आणि हे आपल्याला एकदम सोप्या पद्धतीमध्ये शिकायचं आहे. मग याच्यामध्ये बेस्ड ऑन द साईज अँड हाईट ऑफ द स्टेम प्लांट्स कॅन बी क्लासिफाईड इन टू अ ट्री, शर्ब अँड हर्ब्स. म्हणजे त्याच्या साईजवरून, हाईटवरून, त्याच्या जे स्टेमचं जे हाईट आहे, साईज आहे, याच्यावरून आपल्याला आता पहिला प्रकार केलेला आहे. याच्यामध्ये मग सुरुवातीला जे तुम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं, काही वनस्पती ह्या आखुडा असतात त्यांना शर्ब असे हर्ब असे म्हणतात. रोपटे असतात. काही वनस्पती ह्या 2 ते 3 मीटरपर्यंत वाढतात, त्यांना आपण शर्ब्स असे म्हणतो, झुडपं असे म्हणतात. आणि हे ज्या उंच वाढलेल्या वनस्पती होत्या, हे असेल या ठिकाणी कोकोनट असेल, ह्या वनस्पतींना ट्रीज असे म्हणतात. मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो पॉईंट आहे ट्रीज आहे. सम प्लांट्स ग्रो टॉल, दिअर स्टेम ऑर ट्रंक इज हार्ड अँड स्ट्रॉंग, दे हॅव ब्रांचेस ॲट some height above the ground, they bear flowers and fruits for many years. Such plants are called trees. The trees are tall, big and perennials, that is they live for many years. Means विद्यार्थी मित्रांनो, वृक्ष, काही वनस्पती उंच वाढतात, त्यांचे खोड टणक व मजबूत असते, त्यांना जमिनीपासून काही उंचीवर फांद्या फुटतात, त्यांना अनेक वर्ष फुले आणि फळे येतात, अशा वनस्पतींना वृक्ष असे म्हणतात. बघा, वृक्षाचे डेफिनेशन काय सांगितले आहे विद्यार्थी मित्रांनो, तर अनेक वर्ष फुलं फळं येणाऱ्या वनस्पतींना वृक्ष असे म्हणतात. वृक्ष हे उंच व आकाराने मोठे, त्याचबरोबर पेरिनियल असते, बहुवार्षिक असते. बघा काय सांगितलं आहे, दोज प्लांट्स बिअर फ्लावर्स अँड फ्रुट्स फॉर मेनी इयर्स, सच प्लांट्स आर कॉल्ड ट्रीज. ट्रीज आर टॉल, बिग अँड पेरिनियल्स, दॅट इज दे लिव्ह फॉर मेनी इयर्स. मग अशा प्रकारे विद्यार्थी अनेक वर्ष फुले फळे येणाऱ्या वनस्पतींना वृक्ष असे म्हणतात. वृक्ष हे उंच व आकाराने मोठे, त्याचबरोबर पेरिनियल मीन्स बहुवार्षिक असते. is what are the similarities between the hibiscus, oleander and lantana plants. मीन्स जास्वंद, कणेर व घाणेर यांच्यामध्ये काय साम्य आहे विद्यार्थी मित्रांनो. these plants grow close to the ground and give out branches very close to the ground. they are shorter and smaller than a trees. बघा याच्यामध्ये आपल्याला काय साम्य आहे, तर काही ह्याच्या वनस्पती आहेत ह्या जमीनलगत वाढतात, जमीनलगतच त्यांना अनेक फांद्या फुटतात. वृक्षांच्या तुलनेत त्यांची उंची आकार व लहान असतो, मात्र त्यांचे जे खोड असते ते जाड व टणक असते. अशा प्रकारे आपल्याला जास्वंद, कणेर व घाणेरी यांचं साम्य सांगता येईल. तर पुढचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो, शर्ब्स. शर्ब्स मीन्स काय, झुडूप. अशा प्रकारे झुडूप कशाला म्हणायचं, ज्या वनस्पती ह्या झाडाच्या तुलनेमध्ये आकाराने लहान असतात, त्यांच्या ज्या फांद्या असतात त्या जमीनलगत असतात, त्याचबरोबर त्यांचं खोड टणक आणि जाड असतं, अशा वनस्पतींना झुडूप असे म्हणतात. त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, जास्वंद असेल, घाणेरी असेल, कोरंटी असेल, गुलाब असेल, कणेर असेल, ह्या सगळ्या वनस्पती झुडपामध्ये मोडतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, शर्ब्स मीन्स काय, तर सम प्लांट्स ग्रो क्लोज टू द ग्राउंड, दे आर give out branches very close to the ground and they are shorter and smaller than the trees, but they have a thick and hard stem. The oleander, hibiscus, lantana, coranti and rose are the shrubs and they grow up to the 2 or 3 meters. बघा विद्यार्थी मित्रांनो, काही वनस्पती या जमीनलगत वाढतात, जमीनलगतच त्यांना अनेक फांद्या फुटतात. वृक्षांच्या तुलनेत त्यांची उंची व आकार लहान असतो, मात्र त्यांचे खोड जाड व टणक असते. कणेर असेल, जास्वंद असेल, घाणेरी असेल, कोरांटी असेल, गुलाब असेल, ही जी झुडपे आहेत ते 2 ते 3 मीटरपर्यंत उंच वाढतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो झुडूप आपल्याला समजून सांगता येईल. दे नेक्स्ट आपल्याला पुढचा प्रश्न विचारला आहे, व्हॉट आर द सिमिलरिटीज बिटवीन द फेनोग्रीक अँड पेरिविंकल प्लांट्स. मीन्स मेथी आणि सदाफुली यांच्यामध्ये काय साम्य आहे, तर हे 1 to 1.5 मीटर्स हे वाढतात. द स्टेम ऑफ फेनोग्रीक अँड पेरिविंकल आर ग्रीन इन कलर अँड क्वाईट फ्लेक्झिबल. अशा प्रकारे याच्यामधलं साम्य आपल्याला सांगता येईल की ह्या मेथी असेल, सदाफुली असेल, 1 ते 1.5 मीटरपर्यंत वाढतात. त्यांची जी खोडे असतात हे झुडपाच्या तुलनेमध्ये अतिशय कमी असतात आणि लवचिक व हिरवी यांची खोडे असतात. अशा प्रकारे यांच्यामधलं साम्य आपल्याला सांगता येईल. तर पुढचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो, हर्ब्स. हर्ब्स मीन्स काय विद्यार्थी मित्रांनो, रोपटे. कशाला म्हणायचं रोपटे, तर बघा, हर्ब्स ग्रो 1 to 1.5 मीटर्स टॉल अँड द स्टेम्स ऑफ हर्ब्स आर ग्रीन अँड क्वाईट फ्लेक्झिबल ॲज कम्पेअर टू दोज द ट्रीज अँड बशेस. हर्ब्स मे लिव्ह फॉर अ फ्यू मंथ्स अप टू द 2 years. मीन्स विद्यार्थी मित्रांनो, रोपटी
सुमारे 1 ते 1.5 मीटरपर्यंत उंच वाढतात. रोपट्यांची खोडे ही वृक्ष व झुडुपांच्या तुलनेत अतिशय लवचिक व हिरवी असतात. रोपटी काही महिने ते 2 वर्ष जगतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मग ट्रीज, शर्ब आणि हर्ब असे अकॉर्डिंग टू दिअर size and height of their stems, plants can be classified into a three types and trees, shrubs and herbs. अशा प्रकारे वनस्पतींच्या खोडांचा आकार व उंचीनुसार त्यांचे वृक्ष, झुडूप, रोपटे असे प्रकार पडतात. बघा विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, वनस्पतीच्या खोडाच्या आकारानुसार व उंचीनुसार त्यांचे वृक्ष, ट्रीज, शर्ब्स मीन्स झुडूप आणि हर्ब्स मीन्स रोपटे असे 3 प्रकार पडतात. त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढं प्रश्न विचारलेला आहे. काय प्रश्न विचारलेला आहे? कॅन यू टेल, सांगा पाहू काय सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. हॅव यू सीन अ वाइन्स like the pumpkin and the rail guard creepers, then a कावळी, watermelons or the grapevine, how do they grow? बघा विद्यार्थी भोपळा, कलिंगड, गारवेल, कावळी, द्राक्ष असे वेल तुम्ही पाहिले आहेत का या ठिकाणी. वाईन्स मीन्स विद्यार्थी मित्रांनो वेल्स आपल्याला सांगता येईल. मग भोपळा, कलिंगड, गारवेल, कावळी, द्राक्षे असे वेल तुम्ही पाहिले आहेत का? मग ते कशाच्या आधारे वाढतात अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे. हाऊ डू दे ग्रो, तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल जे वाईन्स आहेत त्याच्यामध्ये द पंपकिन अँड द वॉटरमेलन स्प्रेड द ग्राउंड अँड वाईन्स द रेल रोड क्रीपर ग्रो द ground and but when it finds any support it starts climbing the using a flexible stem. Grapevine grows with the help of support using the tendrils. Kauri plants are it is commonly known as a bowstring plants and it was a woody vines that can climb up to 20 meters. बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या भोपळ्याचं जी वेल आहे ती हे वॉटरमेलन जे आहे ते जमिनीवर पसरतं. त्याचबरोबर हे जे रेल रोड क्रीपर आहे म्हणजे हे रेल रोडचे क्रीपर आहे ते ग्राउंडवरच वाढतं आणि ते सपोर्टसाठी आधार शोधण्याचा प्रयत्न करतं. इट स्टार्ट्स टू क्लाइम्बिंग बाय द युजिंग अ फ्लेक्झिबल स्टेम. त्याचं जे स्टेम आहे ते आधाराच्या दिशेनं वर वाढण्यासाठी प्रयत्नशील असतं. ग्रेपवाईन म्हणजे द्राक्षाची वेल ही हेल्प टू अ सपोर्ट युजिंग द टेंड्रिल्स. ज्याला ते टेंड्रिल्स असतात ज्या बारक्या बारक्या धागे असतात, स्प्रिंगसारखे धागे असतात त्यांना टेंड्रिल्स असे म्हणतात. त्याच्या साह्यानं ते उंच वाढतं. आणि जे कावळी प्लांट आहे हे कॉमनली नोन ॲज अ बाउस्ट्रिंग प्लांट्स आहे. म्हणजे हे वुडी वाईन्स दॅट कॅन क्लाइंब अप टू 20 मीटर. जवळजवळ ह्याला जर आधार भेटला तर हे जवळजवळ 20 मीटरपर्यंत वर वाढू शकतं. अशा पद्धतीनं आपल्याला हे सांगता येतं. पॉईंट इज वाईन्स. वाईन्स मीन्स वेल, त्यालाच क्लाइंबर्स किंवा क्रीपर असे म्हणतात. सम वाईन्स नीड अ वर्टिकल सपोर्ट फॉर अ ग्रोईंग वाईल सम अदर स्प्रेड ऑन द ग्राउंड. मीन्स काही वेली ह्या वाढ होण्यासाठी आधाराची मदत घेतात तर काही वेली ह्या जमिनीवर पसरतात. देन सम लाईक मनी प्लांट्स हॅव अ एरियल रूट्स. ज्या मनी प्लांटसारख्या वनस्पती असतात त्यांना तणाव असतो किंवा विद्यार्थी मित्रांनो त्याला एरियल रूट्स असतात, हवाई मुळं असतात. हॅव यू सीन द ककंबर टेंड्रिल्स दॅट लुक लाईक स्प्रिंग. मग तुम्ही काकडीच्या वेलीला स्प्रिंगसारखे धागे असतात हे तुम्ही पाहिले आहेत का? हो तुम्ही पाहिलेले आहेत. मग येस आय हॅव सीन द ककंबर टेंड्रिल्स दॅट लुक लाईक स्प्रिंग. मग त्या स्प्रिंगसारख्या दिसतात मग ते तुम्ही पाहिलेलं आहे. तर ऑफ व्हॉट यूज कुड दे बी. मग त्यांचा काय उपयोग होतो तर दीज स्प्रिंग्स लाईक टेंड्रिल्स हेल्प द ककंबर प्लांट्स टू अटॅच इट सेल्फ टू द सपोर्ट अँड क्लाइंब. म्हणजे त्यांना ते आधारासाठी आणि क्लाइंब करण्यासाठी, वाढण्यासाठी, पसरण्यासाठी मदत करतात. देन टच द स्टेम ऑफ एनी वाईन्स अँड व्हॉट डू यू फील. मग तुम्ही एखाद्या वेलीच्या खोडाला हात लावून पहा काय जाणवते. जर तुम्ही हात जर पावला तर वेन वी टच द स्टेम ऑफ एनी वाईन्स वी कॅन फील दॅट द स्टेम इज अ व्हेरी सॉफ्ट अँड डेलिकेट. जर तुम्ही अशा प्रकारे एखाद्या वेलीच्या खोडाला जर हात लावला तर त्या एकदम सॉफ्ट, मऊ आणि डेलिकेट म्हणजे मऊ, नाजूक आपल्याला जाणवतात. देन नेक्स्ट द स्टेम ऑफ अ क्रीपर इज अ व्हेरी फ्लेक्झिबल, सॉफ्ट अँड ग्रीन. इट ग्रोज रॅपिडली विथ द हेल्प ऑफ अ सपोर्ट. मग वेलीचे जे खोड आहे ते अतिशय लवचिक, मऊ व हिरवे असते. त्यामुळे आधाराच्या साह्याने त्यांची वाढ झपाट्याने होते. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वेली हा पॉईंट सांगता येईल. या ठिकाणी व्हेरियस क्रीपर्स अँड क्लाइंबर्स या ठिकाणी तुम्हाला विविध वेल या ठिकाणी दिलेले आहेत. काही हे जमिनीवर पसरतात त्यांना विद्यार्थी मित्रांनो क्रीपर असे म्हणतात आणि ज्या अशा वर आधाराच्या दिशेने वाढतात त्यांना
क्लाइंबर्स असे म्हणतात. अशा प्रकारे यांचं आपल्याला वर्गीकरण करता येईल. देन नेक्स्ट स्टुडंट, कॅन यू टेल मीन्स सांगा, पाहू काय सांगायचं आहे. फॉर हाऊ मेनी इयर्स डू क्रॉप्स लाईक बाजरा, वीट, कॉर्न, रॅडिश, मारीगोल्ड लिव्ह. मग शेतामधील बाजरी, गहू, मका, मुळा, झेंडू ही पिके किती वर्ष जगतात. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये जर बाजरा असेल तर बाजरा असेल आणि वीट, बाजरी आणि गहू हे जवळजवळ 6 ते 8 महिने जगतात. कॉर्न म्हणजे मका ही लिव्ह फॉर अ इयर, 1 वर्षभर जगते. रॅडिश प्लांट जे आहे ते 3 ते 7 आठवड्यापर्यंत जगतं. मारीगोल्ड प्लांट्स हॅव लिव्ज फॉर अ इयर, म्हणजे हे जे झेंडू असेल हे 1 वर्ष जगतं. बाजरी असेल, गहू असेल हे या ठिकाणी 6 ते 8 महिन्यापर्यंत जगतात. मका ही 1 वर्षापर्यंत जगते. मुळा जो आहे तो विद्यार्थी मित्रांनो 3 ते 7 आठवड्यापर्यंत जगतो. अशा प्रकारे आपल्याला हे सांगता येतं. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट पॉईंट इज द लाईफ सायकल ऑफ प्लांट्स लाईक ज्वार, सनफ्लावर इज अ कम्प्लीट 1 इयर. दीज प्लांट्स आर कॉल्ड ॲन्युअल्स, म्हणजे ज्या वनस्पती 1 वर्षामध्ये आपलं जीवनचक्र पूर्ण करतात त्यांना वार्षिक वनस्पती असे म्हणतात. उदाहरणार्थ ज्वारी, सूर्यफूल यासारख्या वनस्पती त्यांचा जीवनचक्र, जीवनक्रम 1 वर्षात पूर्ण होतो, त्यांना वार्षिक वनस्पती असे म्हणतात. ॲन्युअल प्लांट्स असे म्हणतात. ज्या वनस्पती आपला जीवनक्रम 1 वर्षामध्ये पूर्ण करतात त्यांना ॲन्युअल प्लांट्स असे म्हणतात. दोज प्लांट्स कम्प्लीटेड 1 इयर life cycle, these plants are called annuals. The life cycle of plants like the carrot, beetroot of 2 years, they are called biennials. म्हणजे तर गाजर असेल, बीट असेल यासारख्या वनस्पतींचा जीवनकाल पूर्ण होण्यास 2 वर्षे लागतात, त्यांना द्विवार्षिक बायनियल प्लांट्स असे म्हणतात. त्याच्यामध्ये देन नेक्स्ट shrubs like the hibiscus and oleander and trees like mangoes and gulmohar live for several years and bear flowers and fruits. They are called पेरिनियल्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, जास्वंद असेल, कनर असेल ही झुडपे, तर आंबा, गुलमोहर असे वृक्ष अनेक वर्ष जगतात, त्यांना अनेक वर्षे फुले फळे येतात. अशा वनस्पतींना पेरिनियल वनस्पती असे म्हणतात. बहुवार्षिक वनस्पती असे म्हणतात, म्हणजे ज्या वनस्पती ह्या 1 वर्ष जगतात त्यांना ॲन्युअल, ज्यांचा जीवनक्रम हा 2 वर्षाचा असतो त्याला बायनियल, आणि जे वर्षानुवर्ष जगतात त्यांना पेरिनियल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, अकॉर्डिंग टू दिअर पिरियड ऑफ दिअर लाईफ सायकल, म्हणजे त्यांचा जीवनक्रम कालावधीनुसार वनस्पतीचे प्लांट्स आर क्लासिफाईड ॲज अ ॲन्युअल, बायनियल्स अँड पेरिनियल्स. अशा प्रकारे जीवनक्रम कालावधीनुसार वनस्पतीचे वार्षिक, द्विवार्षिक आणि बहुवार्षिक असे प्रकार पडतात. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, जीवनक्रम कालावधीनुसार वनस्पतीचे ॲन्युअल्स, बायनियल्स अँड पेरिनियल्स मीन्स वार्षिक, द्विवार्षिक आणि बहुवार्षिक असे प्रकार पडतात. देन स्टुडंट्स, कॅन यू टेल टू विच पार्ट ऑफ प्लांट्स आर बटरफ्लाईज अँड इन्सेक्ट अट्रॅक्ट्स. वनस्पतीच्या कोणत्या भागाकडे फुलपाखरे व कीटक आकर्षित होतात. तर त्याचं उत्तर आहे फ्लावर. विद्यार्थी मित्रांनो, बटरफ्लाईज अँड इन्सेक्ट्स आर अट्रॅक्ट्स टुवर्ड्स द फ्लावर्स फॉर कलेक्टिंग नेक्टर्स. बघा त्याच्यातला मकरंद शोषण घेण्यासाठी वनस्पतीच्या फुलाकडं फुलपाखरं आणि कीटक आकर्षित होतात. ओके, आकर्षिले जातात. तर विद्यार्थी नेक्स्ट पॉईंट इज प्लांट्स दॅट बिअर फ्लावर्स आर कॉल्ड फ्लावरिंग प्लांट्स, म्हणजे ज्या वनस्पतींना फुले येतात त्यांना सपुष्प वनस्पती असे म्हणतात. तर व्हाईल द प्लांट्स दॅट नेवर बिअर फ्लावर्स आर कॉल्ड नॉन फ्लावरिंग प्लांट्स. नॉन फ्लावरिंग प्लांट्स मे नॉट हॅव अ ऑर्गन्स लाईक द रूट, स्टेम्स, लिव्ज. बघा ज्या वनस्पतींना फुलं येत नाही त्यांना अपुष्प वनस्पती असे म्हणतात. अपुष्प वनस्पतींना मूळ, खोड, पाने असे अवयव नसतात. मग अपुष्प वनस्पतीचे उदाहरणं काय सांगता येतील आपल्याला? स्पायरोगायरा, फर्न्स ह्या ज्या वनस्पती आहेत अशा वनस्पतींना अजिबात खोड नसतं, पान नसतं आणि अशा प्रकारचे अवयवसुद्धा नसतात, मुळंसुद्धा नसतात. अशा प्रकारे आपल्याला अपुष्प वनस्पतीचे, नॉन फ्लावरिंग फ्लावरचे आपल्याला उदाहरणं सांगता येईल. देणं यूज युअर ब्रेन पॉवर, जरा डोके चालवा. काय सांगितले? व्हॉट टाईप ऑफ प्लांट्स आर टोडस्टूल्स अँड मशरूम. टोडस्टूल्स मीन्स आळंबी अँड मशरूम म्हणजे भूछत्र. ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहेत? अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या टोडस्टूल आहे, आळंबी आहे, त्याचबरोबर मशरूम म्हणजे भूछत्र आहेत, हे नॉन फ्लावर प्लांट्स आहेत आणि दे आर हेट्रोट्रोपिक प्लांट्स. हेट्रोट्रोपिक म्हणजे ह्या परपोषी वनस्पती आहेत, त्या दुसऱ्या वनस्पतीवर जगतात. ते कॅन नॉट मेक दिअर ओन फूड, स्वतःचं अन्न हे स्वतः तयार करू शकत नाहीत, हे दुसऱ्यावर अवलंबून असतात, म्हणून त्यांना हेट्रोट्रोपिक परपोषी वनस्पती असे म्हणतात. मग हे टोडस्टूल्स आणि मशरूम हे काय आहेत? तर ह्या नॉन फ्लावरिंग प्लांट्स आहेत, अपुष्प वनस्पती आहेत. देन नेक्स्ट, व्हॉट टाईप ऑफ
प्लांट्स इज द फिग. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो उंबर ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहे? बघा फिग म्हणजे उंबर. फिग इज अ फ्लॉवरिंग प्लांट्स. उंबराला फुलं येतात पण दुर्मिळ फुलं असतं, कित्येक वर्षानंतर त्याला फुल येतं, म्हणजेच हे फ्लॉवरिंग प्लांट्स आहे. इट ॲज अ ॲट्रोपिक प्लांट. हे स्वतःचं अन्नसुद्धा तयार करतात, त्याच्यामुळं हे ॲट्रोपिक प्लांट आहे, स्वयंपोषी आहे. त्याचबरोबर हे टेरिस्ट्रियल आहे, जमिनीवर वाढतं. त्याचबरोबर ते पेरिनियलसुद्धा प्लांट आहे, बहुवार्षिक जांग असतं. अशा पद्धतीनं व्हॉट टाईप ऑफ प्लांट इज द फिग? तर हे फिग उंबर हे फ्लॉवरिंग प्लांट आहे, ॲट्रोपिक प्लांट आहे, टेरिस्ट्रियल आहे आणि पेरिनियल आहे. अशा पद्धतीनं आपल्याला हे सांगता येईल. देन डू अ फर्न्स, अलगाय, मनी प्लांट्स बिअर फ्लावर्स. मग नेचे, शेवाळ, मनी प्लांट या वनस्पतीनं फुले असतात का? तर नो. फर्न्स म्हणजे नेचे, अलगाय मीन्स शेवाळ आणि मनी प्लांट म्हणजे मनी प्लांट आर अ नॉन फ्लॉवरिंग प्लांट. दे डू नॉट बिअर फ्लावर. ह्या वनस्पतींना अजिबात फुलं येतं नाहीत. तुम्हाला माहीत आहे का? डू यू नो द वर्ल्ड लार्जेस्ट फ्लावर इज फाउंड इन इंडोनेशिया. द डायमीटर ऑफ द फ्लावर्स ऑफ द प्लांट राफ्लेशिया अर्नोल्डी इज अबाउट 1 मीटर. बघा जगात सर्वात मोठे फूल इंडोनेशियामध्ये आढळते. राफ्लेशिया अर्नोल्डी या वनस्पतीला हे फूल येतं आणि ह्या फुलाचा व्यास सुमारे 1 मीटर असतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो जगातलं सगळ्यात मोठं फूल हे राफ्लेशिया अर्नोल्डी या वनस्पतीला येतं. जवळजवळ ते 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर एवढा त्याचा आकार आहे. द वर्ल्ड स्मॉलेस्ट फ्लावर is of the plant called a ulfia or a duckweed. Its diameter is as small as a 0.5 मिलीमीटर. बघा विद्यार्थी मित्रांनो मग जगातलं सर्वात लहान फूल हे उल्फिया या वनस्पतीचे असून त्याचा व्यास जवळजवळ 0.5 मिलीमीटर एवढा आहे, म्हणजे इतका लहान आहे. 0.5 इतका त्याचा व्यास आहे. म्हणजे जगातलं सगळ्यात लहान फूल हे उल्फिया वनस्पतीला येतं. जगातलं सगळ्यात मोठं फूल हे राफ्लेशिया अर्नोल्डी या वनस्पतीला येतं. ओके. पॉइंट इज कॅन यू टेल मीन्स सांगा पाहू. वेअर डज द पोमोग्रेनेट शर्ब ग्रो. डाळिंबाचे झुडूप कुठे वाढते? ऑन द लँड. हे टेरिस्ट्रियल आहे, जमिनीवर वाढतं. ओके. पोमोग्रेनेट शर्ब इज अ टेरिस्ट्रियल प्लांट दस इट इज ग्रो ऑन लँड. हे भूचर वनस्पती आहे आणि जमिनीवर वाढते. देन नेक्स्ट क्वेश्चन इज वेअर डज द लोटस ग्रो. कमळ कुठे वाढते? लोटस इज ॲन ॲक्वॅटिक प्लांट. हे जलचर वनस्पती आहे आणि इट ग्रोज इनसाइड द वॉटर अँड इट्स लीव्ज अँड फ्लावर्स फ्लोट ऑन वॉटर. हे पाण्यामध्ये याची वनस्पतीची वाढ होते. त्याचे पानं जे आहेत आणि फुल जे आहे ते पाण्यावर तरंगताना आपल्याला दिसतं. देन नेक्स्ट क्वेश्चन इज वेअर डू अ बलरशेष. बलरशेष मीन्स पानकनीस अँड रेल रोड क्रीपर मीन्स गारवेल कुठे वाढतात? बघा विद्यार्थी मित्रांनो पानकनीस आणि गारवेल कुठे वाढतात? बलरशेष आर ग्रास. हे पानकनीस आहे आणि हे गवतामध्ये मोडतं. लाईक अ प्लांट्स विच ग्रो इन अ शालो वॉटर इन द मॉइस्ट सॉईल. हे जे मॉइस्ट सॉईल आहे याच्यामध्ये हे बलरशेष वाढतं. विद्यार्थी मित्रांनो पानकनीस वाढतं. जे दलदलीची माती आहे त्या ठिकाणी पानकनीस वाढतं. आणि जे रेल रोड क्रीपर आहे, गारवेल आहे, इज अ टेरिस्ट्रियल प्लांट. हे टेरिस्ट्रियल प्लांट आहे, भूचर आहे आणि ते विच हॅज अ लांब असतं, फ्लेक्झिबल स्टेम, त्याचा लवचिक स्टेम असतं. विच कॉइल्स अराउंड द सपोर्ट. आणि त्याला स्प्रिंगसारख्या कॉइल्स असतात आणि त्याच्यामुळं ते सपोर्टनं वाढतं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो पानकनीस हे मॉइस्ट सॉईलमध्ये वाढतं आणि रेल रोड हे टेरिस्ट्रियल आहे, जमिनीवर वाढतं. अँड देन नेक्स्ट क्वेश्चन इज वेअर डज द डॉडर प्लांट ग्रो. डॉडर म्हणजे अमरवेल. अमरवेल ही वनस्पती कुठे वाढते? तर अमरवेल प्लांट इज अ हेट्रोट्रोपिक पॅरासिटिक प्लांट्स. हे परपोषी त्याचबरोबर परपोषी वनस्पती आहे आणि ही दुसऱ्या वनस्पतीवर वाढते. प्लांट्स विच अटॅचेस इट सेल्फ टू द होस्ट प्लांट टू ॲब्सॉर्ब फूड. ह्या वनस्पती ह्या दुसऱ्या वनस्पतीवर वाढतात आणि त्याच्यामधले जे पोषक द्रव्य आहेत हे अन्न असेल ते दुसऱ्या वनस्पतीवर ते शोषून घेतात. त्यांना शोषक मुळे असतात, ॲब्सॉर्बिंग रूट्स असतात, त्याच्यामार्फत ते दुसऱ्या वनस्पतीवर अन्न शोषण करतात. अशा पद्धतीने या 4 प्रश्नाचे उत्तर आपल्याला सांगता येतील. नेक्स्ट पॉईंट इज वी सी अ डिफरंट प्लांट्स ग्रोईंग इन अ डिफरंट प्लेसेस अराउंड अस. प्लांट्स कॅन बी अ classified according to their habitat or the place where they grow. Land, water, marshy areas,
डेझर्ट अँड इवन अ बिग ट्री आर द व्हेरियस हॅबिटॅट ऑफ प्लांट्स. बघा मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सभोवताली विविध वनस्पती, विविध प्रकारच्या वनस्पती वाढलेल्या दिसून येतात. वनस्पतीचे त्यांच्या हॅबिटॅट म्हणजे अधिवासानुसार वर्गीकरण केलं जाते. काही वनस्पती ह्या जमिनीवर वाढतात, काही वनस्पती ह्या पाण्यात वाढतात, काही ह्या मार्शी प्लेस म्हणजे दलदलीच्या भागात वाढतात, डेझर्ट म्हणजे वाळवंटामध्ये वाढतात. एखादा मोठा वृक्ष हे वनस्पतीचे वेगवेगळे आदिवास आहेत. या ठिकाणी चित्रामध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे कशा प्रकारे वनस्पती ह्या पाण्यामधल्या आहेत, ह्या डेझर्टमधल्या आहेत आणि ह्या लँडवरच्या आहेत. म्हणजे काही वनस्पती ह्या पाण्यातल्या आहेत, काही वनस्पती ह्या वाळवंटात आलेल्या आहेत आणि काही वनस्पती ह्या लँडवर आहेत. जरा डोके चालवा विद्यार्थी मित्रांनो, यूज युअर ब्रेन पॉवर. वाय डज द वॉटर हॅसिंथ फ्लोट ऑन वॉटर. बघा जलपर्णी पाण्यावर का तरंगते विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर लिप स्टॉक ऑफ वॉटर हॅसिंथ हॅज अ इयर फील्ड ॲक्टिव्हिटीज विच हेल्प्स टू अ प्लांट टू फ्लोट ऑन वॉटर. अशा त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांनो वॉटर हॅसिंथ हे पाण्यावर तरंगताना आपल्याला दिसतं. त्याचे जे लिप लाईक स्टॉक आहे ते हॅज अ इयर फील्ड आहे. इयर फील्ड कॅव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये. त्याचे जे खोड असतं विद्यार्थी मित्रांनो हे हॉलो असतो, पोकळ असतं, त्याच्यामुळं त्या वनस्पती आपल्याला पाण्यावर तरंगताना दिसतात. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन इज वाय इज द स्टेम ऑफ द कॅक्टस फ्लेशी. बघा विद्यार्थी मित्रांनो, निवडुंगाचं खोड मांसल का असतं, कारण त्याच्यामध्ये अन्न साठवलेलं असतं, अन्न साठवून ठेवलेलं असतं. कॅक्टस ग्रोज ऑन इन अ डेझर्ट इन अ ड्राय एरियाज वेअर अवेलेबिलिटी ऑफ वॉटर इज लेस. बघा कॅक्टस जे आहे, निवडुंग जे आहे, हे वाळवंटासारख्या प्रदेशामध्ये पाहायला मिळतं. या ठिकाणी स्कॅर्सिटी ऑफ वॉटर असतं, वॉटरचं प्रमाण हे लेस असतं. इट लिव्स टू अ वॉटर ड्यू टू द विच दे बिकम अ फ्लेशी. मग ह्याला जे अन्न जे आहे ते अन्न हे खोडामध्ये साठवून ठेवतात, म्हणून त्यांचं खोड हे कसं असतं, फ्लेशी असतं, मांसल असतं. पुढचा प्रश्न आहे व्हॉट डिफरंट क्रायटेरिया आर यूज टू क्लासिफाय प्लांट्स. मग विद्यार्थी मित्रांनो, मग अशा प्रकारे कोणता क्रायटेरिया आपण वनस्पतीचं वर्गीकरण करण्यासाठी आपण लावू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, साईज अँड हाईट ऑफ स्टेम, देन मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे ते ॲट्रोपिक आहेत, हेट्रोट्रोपिक आहेत, इन्सेक्टिव्हरस आहेत का, पिरियड ऑफ लाईफ सायकल म्हणजे ॲन्युअल आहेत, बायनियल आहेत, पेरिनियल आहेत, बेस्ड ऑन दिअर ॲबिलिटी टू प्रोड्यूस फ्लावर्स म्हणजे फ्लावर येतात का नाही, फ्लावर आहेत, नॉन फ्लावरिंग आहेत, आणि हॅबिटॅट. अशा प्रकारे 5 प्रकारे आपण ह्या 5 निकषाच्या आधारे वनस्पतीचं वर्गीकरण करू शकतो. फर्स्ट इज अ साईज अँड हाईट ऑफ स्टेम, देन सेकंड इज मोड ऑफ न्यूट्रिशन, देन थर्ड इज पिरियड ऑफ लाईफ सायकल, फोर्थ इज बेस्ड ऑन दिअर ॲबिलिटी टू प्रोड्यूस फ्लावर्स, अँड फिफ्थ इज अ हॅबिटॅट. अशा प्रकारे आपल्याला वनस्पतीचे वर्गीकरण ह्या निकषांच्या आधारे करता येतं. देन स्टुडंट, नेक्स्ट पॉईंट इज डायव्हर्सिटी अँड क्लासिफिकेशन इन ॲनिमल्स. दिस पॉईंट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस चॅप्टर. प्राण्यांमधील विविधता आणि वर्गीकरण आपल्याला पाहायचं आहे. डायव्हर्सिटी म्हणजे विविधता आणि क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण. आता वनस्पतीचं पाहिलं, आता आपल्याला प्राण्याचं पाहायचं आहे. कोणकोणत्या निकषावर प्राण्याचं वर्गीकरण केलं जातं. तर चला तर मग एकदम सोप्या पद्धतीत पाहू. डिफरंट ॲनिमल्स हॅव अ डेव्हलप्ड different shapes to survive in the environment. There is a great variety in the body structure and animals to the amoeba that cannot be seen with our eyes, a huge elephant and a small snails, the fish that swims in water and a kite that flies high in the sky, butterflies that flit around flowers and a house lizard that crawls ऑन अ वॉल आर ऑल ॲनिमल्स इच हॅज अ डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्य. पर्यावरणात टिकून राहण्यासाठी निरनिराळ्या वनस्पती प्राण्यांनी निरनिराळे आकार धारण केलेले असतात. मग वनस्पतीप्रमाणे प्राण्यांमध्ये शरीररचनेत विविधता आढळून येते. काही डोळ्यांना दिसणाऱ्या वनस्पती, काही डोळ्यांना न दिसणाऱ्या वनस्पती अमिबा असेल, पॅरामेशियम असेल, लिस्ट असेल, ह्या डोळ्यांना आपल्याला दिसत नाहीत. तर काही आकाराने ह्यूज असतात, मोठ्या असतात. उदाहरणार्थ हत्ती. काही लहान असतात, गोगलगायसारख्या. काही पाण्यात पोहणारा प्राणी असू शकतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, प्राण्यांमध्ये सुद्धा आपल्याला विविधता आढळून येते. काही जे प्राणी आहेत ते डोळ्यांना दिसत नाहीत. काही आकाराने खूप मोठे असतात, काही लहान असतात, काही पाण्यात असतात, काही आकाशात उंच उडणारे असतात, काही फुलाभोवती वावरणारी फुलपाखरे असतात, इतर कीटकं असतात, भिंतीवर सरपटणारी पाला असेल. हे सर्व प्राणी प्रत्येकाची वेगवेगळी वैशिष्ट्ये आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. अशा प्रकारे
प्राण्यामध्ये विविधता आपल्याला पाहायला मिळते. ॲनिमल्स हॅव अ बॉडी पार्ट्स लाईक अ हेड, अ नेक, अ टोर्सो, अ टेल अँड अ लिम्स फॉर अ मुवमेंट्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्राण्यांना हेड म्हणजे डोके, नेक म्हणजे मान, त्याचबरोबर टोर्सो म्हणजे धड, त्याचबरोबर टेल म्हणजे शेपूट आणि लिम्स म्हणजे त्याचबरोबर हातपाय. म्हणजे प्राण्यांना डोके, मान, धड, शेपूट व हालचालीसाठी हातपाय असे अवयव असतात. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, दे हॅव अ व्हेरियस ऑर्गन सिस्टीम विच कॅरी ऑन अ व्हेरियस फंक्शन्स इनसाइड द बॉडी. इन धिस रिस्पेक्ट टू देअर इज अ लॉट ऑफ डायव्हर्सिटी इन ॲनिमल्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं शरीरातील विविध क्रिया करण्यासाठी विविध इंद्रिय संस्था हे असतात. या बाबतीत देखील प्राण्यामध्ये विविधता आढळून येते. म्हणजे वेगवेगळ्या क्रिया करण्यासाठी वेगवेगळ्या इंद्रिय संस्था असतात. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, वनस्पतीमध्ये जसं विविधता असते तशी प्राण्यामध्ये सुद्धा विविधता आपल्याला पाहायला मिळते. इन डिटेलमध्ये आता आपण पाहू. पुढं आहे नेक्स्ट पॉईंट इज कॅन यू टेल. सांगा पाहू काय सांगायचं आहे. व्हॉट आर द डिफरन्सेस इन द बॉडी स्ट्रक्चर ऑफ ॲनिमल्स लाईक अ स्नेक, लिझार्ड, टायगर, अ फिश, ॲन ईगल, अ हेन, अ क्रॅब, अ हाऊसफ्लाय, अँड अर्थ वार्म, अ क्रोकोडाईल अँड द ग्रासहॉपर. बघा विद्यार्थी मित्रांनो, स्नेक म्हणजे साप, त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो लिझार्ड म्हणजे सरडा, देन टायगर म्हणजे वाघ, फिश म्हणजे मासा, देन ॲन ईगल म्हणजे गरुड, हेन म्हणजे कोंबडी, क्रॅब म्हणजे खेकडा, हाऊसफ्लाय म्हणजे घरमाशी, अर्थवार्म म्हणजे गांडूळ, देन क्रोकोडाईल म्हणजे मगर. अशा प्राण्यांच्या शरीररचनेत काय फरक आपल्याला दिसून येतो तर लिझार्ड, टायगर, क्रॅब, क्रोकोडाईल हॅव फिट फॉर अ मुवमेंट. यांना पाया असतात. ओके, लिझार्ड असेल, टायगर असेल, क्रॅब असेल, क्रोकोडाईल यांना मुवमेंटसाठी पाया असतात. ईगल अँड इन अ हेन, मग कोंबडी असेल, ईगल असेल, गरुड असेल, याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 4 लिम्स आर मॉडिफाईड इन टू विंग्स. पुढच्या पायाचं रूपांतर त्यांचं पंखामध्ये झालेलं असतं. हाऊसफ्लाय अँड ग्रासहॉपर, घरमाशी आणि जे नाकतोडा आहे ह्यांना आल्सो हॅव अ विंग्स फॉर अ फ्लाईंग. ह्यांना पंख असतात उडण्यासाठी. फिशेस हॅव फिन्स विच हेल्प टू देम इन स्विम इन वॉटर. माशांना पर असतात, त्याचा उपयोग त्यांना पाण्यामध्ये पोहण्यासाठी होतो. स्नेक अँड अर्थवॉर्म डू नॉट हॅव लिम्स. मग साप असेल, अर्थवॉर्म असेल, ह्यांना हातपायासारखे अवयव नसतात, त्याच्यामुळे ते क्रिप सरपटून हालचाल करतात. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो साप, सरडा, वाघ, मासा, गरुड, कोंबडी, खेकडा, माशी, गांडूळ, मगर आणि जे ग्रासहॉपर आहे यांच्या शरीर रचनेमध्ये काय फरक आहेत आपल्याला हे सांगता येईल. देन वी सी अ व्हरायटी इन ॲनिमल्स विथ अ रिस्पेक्ट टू दिअर फूड ॲज वेल. सिन्स ॲनिमल्स डिपेंड ऑन अदर फॉर दिअर फूड, दे आर फाउंड इन अ प्लेसेस वेअर food is available. Different animals have a different methods of obtaining and eating food. This leads to a difference in their body structure. म्हणजे प्राण्यामध्येही अन्नासंदर्भात विविधता दिसून येते. काही प्राणी हे अन्नासाठी इतरांवर अवलंबून असतात. आपले अन्न ज्या ठिकाणी उपलब्ध होईल अशा ठिकाणी प्राणी आपल्याला आढळतात. ज्या ठिकाणी त्यांना खायला मिळतं, खायची व्यवस्था होती, त्या ठिकाणी ते प्राणी आपल्याला आढळतात. मग प्राण्यांच्या अन्न मिळवण्याच्या व अन्नग्रहणाच्या पद्धतीसुद्धा वेगवेगळ्या आहेत. त्यापैकी देखील त्यांच्या शरीररचनेत फरक आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी प्राण्यांमधील विविधता आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी बघा टायगर आहे, क्रॅब आहे, फिश आहे, या ठिकाणी बर्ड आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी मगर आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे कीटकं आपल्याला दिसतात. या ठिकाणी सुद्धा हा कीटक आहे. अशा प्रकारे डायव्हर्सिटी इन ॲनिमल्स, प्राण्यामध्ये आपल्याला विविधता पाहायला मिळते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगता येईल. पुढं सांगितलं आहे ट्राय दिस. काय ट्राय दिस करायचं आहे, करून पाहायचं आहे. तुमच्या सभोवती बघा असणारे जे प्राणी आहेत. ऑब्झर्व द ॲनिमल्स इन युअर सराउंडिंग्स, मेक अ लिस्ट, दिअर नेम्स, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल्स ऑन द बेसिस ऑफ द इन्फॉर्मेशन ऑब्टेन्ड अँड डिस्कस इन इट द क्लास. बघा तुमच्या सभोवती आढळणाऱ्या प्राण्यांचे निरीक्षण करा. यादी करून मिळवलेल्या माहितीच्या आधारे खालील दिलेला जो तक्ता आहे तो पूर्ण करायचा. तक्त्यामध्ये काय आहे, नेम ऑफ द ॲनिमल्स मीन्स प्राण्याचं नाव लिहायचं आहे. देन व्हॉट इज दिअर फूड, हाऊ डू दे इट इट. बघा अन्न कोणते आणि ते अन्न कसे खातात. देन वेअर डू दे लिव्ह, कुठे राहतात. त्याच्यानंतर द स्पेशल फीचर दॅट यू फाउंड, म्हणजे तुम्हाला दिसलेलं वैशिष्ट्य कोणतं आहे. याच्यामध्ये एका प्राण्याचं तुम्हाला सांगतो. पहिला आपण एक प्राणी घेऊ. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये आपण काऊज घेऊ, गाय घेऊ, सगळ्यांना परिचित असणारी आणि आपल्या आजूबाजूला असणारी ते आपण घेऊ. पहिल्यांदा नेम ऑफ द ॲनिमलमध्ये काऊज लिहायचं. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काऊचं आपण पाहू. ओके, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ओके. आणि
व्हॉट इज दिअर फूड, तर त्याचं अन्न काय आहे, तर दे इट अ ग्रास, दे च्यू इट इन दिअर माउथ. मग ती अन्न कोणते, तिचं अन्न आहे ग्रास, आणि ती कशी खाते, तर ती च्यू चावून खाते, तोंडाच्या सहाय्यानं ते चावून खाते. अँड देन वेअर डू दे लिव्ह, ते कुठं राहते, तर दे लिव्ह इन काउशेड, गोठ्यामध्ये राहते. देन द स्पेशल फीचर दॅट यू फाउंड, मग त्याच्यामध्ये तुम्हाला दिसलेलं वैशिष्ट्य कोणतं, तर काऊज आर रॅमिनेटिंग ॲनिमल्स. रॅमिनेटिंग म्हणजे काय, रवंत करणारी करणारे ॲनिमल आहे, प्राणी आहे. म्हणजे खाल्लेलं अन्न पुन्हा तोंडामध्ये घेणे, चावणे आणि पुन्हा गिळणे, हे स्पेशल फीचर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो यू विल सी नॉट, अशा प्रकारे एक आपल्याला हे सांगता येतं. पुढं आहे यू विल सी नॉट अ सी ऑल ॲनिमल्स इन युअर ओन सराउंडिंग्स, दे वाय इज इट सो, विच आर द अदर्स ॲनिमल्स दॅट यू नो ऑफ but have not seen, collect information about them using the above table, take the help of website www.earthlife.net, www.discovery.com, www.seaworld.organization, www.kidsgo wild.com, and then wildlife.organization, www.nationalgeographic.com. म्हणजे तुमच्या सभोवताली सर्वच प्राणी आढळून येत नाहीत. मग असे का होते, मग हे तुम्हाला न आढळलेले परंतु तुम्हाला माहीत आहेत, त्यांची नावे तुम्ही ऐकली आहेत, असे इतर प्राणी कोणते, मग त्यांच्या संदर्भात वरील तक्त्याप्रमाणे तक्त्यात तुम्हाला माहिती भरायची आहे. मग ही माहिती मिळवण्यासाठी खालील संकेतस्थळाचा, खालील वेबसाईटचा तुम्ही वापर करायचा आणि माहिती मिळवायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही हा तक्ता पूर्ण करण्यासाठी, आपल्याकडं आजूबाजूला सगळेच प्राणी पाहायला मिळत नाहीत, त्याच्यामुळे ह्या खालच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला त्या प्राण्यांची माहिती मिळवायची, ते कोठ राहतात, काय खातात, कशा पद्धतीनं खातात, त्यांचं स्पेशल फीचर काय आहे ते बघून या तक्त्यामध्ये भरायचं आहे. देन स्टुडंट ट्राय धिस, करून पहा. काय करून पाहायचं आहे, टेक अ ड्रॉप ऑफ वॉटर फ्रॉम अ पडल. पडल मीन्स विद्यार्थी मित्रांनो डबकं, डबक्यातील पाण्याचा एक थेंब घ्यायचा आहे. इट ऑन अ ग्लास स्लाइड, ऑब्झर्व इट अंडर अ मायक्रोस्कोप, व्हॉट डू यू सी. बघा, डबक्यातील पाण्याचा एक थेंब काचपट्टीवर घ्या, सूक्ष्मदर्शकाखाली त्यांचे निरीक्षण करा, काय दिसते. डबक्यातील एक थेंब आपण काचपट्टीवर घेतला आणि तो सूक्ष्मदर्शकाखाली जर बघितला तर तो एकदम सूक्ष्म त्या ठिकाणी दिसतो आणि तो वळवळ करताना, मुवमेंट करताना आपल्याला पाहायला मिळेल. मग डबक्यातील पाण्याचा एक थेंब काचपट्टीवर घेऊन सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला तर, निरीक्षण केला तर तुम्हाला तो मुवमेंट करताना दिसेल. मग ते त्यामध्ये हालचाल करणारे असंख्य सूक्ष्मजीव तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. मग सतत हालचाल करणारा हा जो तुम्हाला डबक्यातील जो सूक्ष्मजीव दिसतो त्याला अमिबा असे म्हणतात. त्याचप्रमाणे मग वेगळेसुद्धा काही सूक्ष्मजीव त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. मग अशा प्रकारे तुम्ही डबक्यातील पाण्याचा एक थेंब काचपट्टीवर घेतल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी काय दिसेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी हालचाल करणारे असंख्य सूक्ष्मजीव दिसतील आणि सतत हालचाल करणारा जो डबक्यातला पाण्यातला जो सूक्ष्मजीव आहे तो कोण आहे, अमिबा आहे. बघा, वेन अ ड्रॉप ऑफ वॉटर फ्रॉम अ पडल इज अ सीन अंडर मायक्रोस्कोप, इन्युमरेबल microbes can be seen moving about in it. You will see the continuously moving amoeba. The paramecium is also unicellular animals like the amoeba. A horse, a bear, a tortoise are a multicellular animals. बघा विद्यार्थी मित्रांनो, पाण्याच्या डबक्यातील पाण्याचा थेंब सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला की त्यामध्ये हालचाल करणारे असंख्य सूक्ष्मजीव तुम्हाला दिसतील. सतत हालचाल करणारा तो अमिबा आहे. अमिबा तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. अमिबाप्रमाणे पॅरामेशियम हा सुद्धा एक पेशीय प्राणी आहे. घोडा असेल, अस्वल असेल, कासव असेल, हे इतर प्राणी बहुपेशीय असतात. युनिसेल्युलर म्हणजे काय, दोज ॲनिमल्स मेड अप ऑफ अ सिंगल सेल आर कॉल्ड युनिसेल्युलर ॲनिमल्स. जे सजीव हे एका पेशीने बनलेले असतात किंवा जे प्राणी हे एका पेशीने बनलेले असतात अशा प्राण्यांना एक पेशीय प्राणी असे म्हणतात. आणि दोज ॲनिमल्स मेड अप ऑफ मेनी सेल्स दे आर कॉल्ड मल्टीसेल्युलर ॲनिमल्स. जे प्राणी एकापेक्षा जास्त पेशीने बनलेले असतात त्यांना मल्टीसेल्युलर ॲनिमल्स असे म्हणतात, बहुपेशीय असे म्हणतात. ओके, देन कॅन यू टेल, सांगा पाहू काय सांगायचं आहे. व्हॉट इज द चेन ऑफ बोन्स इन द सेंटर ऑफ अवर बॅक. आपल्या पाठीच्या मध्यावरून हा जी हाडाची माळ जाते तिला काय म्हणतात, तर त्याला वर्टिब्रल कॉलम असे म्हणतात. ओके, त्याला वर्टिब्रल कॉलम असे म्हणतात, पाठीचा कणा असे म्हणतात. बघा, प्रश्नाचं उत्तर सांगितलेलं आहे, वर्टिब्रल कॉलम असे म्हणतात, पाठीचा कणा असे म्हणतात. बघा, देन ॲनिमल्स विथ द वर्टिब्रल कॉलम अँड दोज विदाउट इट फॉर्म टू ग्रुप्स नोन ॲज द वर्टिब्रेट्स अँड इनवर्टिब्रेट्स रिस्पेक्टिव्हली. पाठीचा कणा असलेल्या व पाठीचा कणा नसलेल्या
वरून प्राण्याचे दोन प्रकारामध्ये वर्गीकरण होते. वर्टिब्रेट्स म्हणजे पृष्ठवंशीय वनस्पती, म्हणजे ज्या प्राण्याच्या पाठीला पाठीचा कणा असतो त्यांना वर्टिब्रेट्स असे म्हणतात, आणि ज्या प्राण्याच्या पाठीला कणा नसतो त्यांना इनवर्टिब्रेट्स अपृष्ठवंशीय प्राणी असे म्हणतात. देन स्नेक्स, बर्ड्स, फिश अँड kangaroos also ह्युमन्स आर वर्टिब्रेट्स ॲनिमल्स. बघा याच्यामध्ये मग साप असेल, मानव असेल, पक्षी असेल, मासा असेल, कांगारू असेल, हे पृष्ठवंशीय प्राणी आहेत. मग त्याच्यामध्ये देन ॲनिमल्स सच ॲज अ स्नेल म्हणजे गोगलगाय, कॉक्रोचेस झुरळ, त्याचबरोबर अर्थवार्म म्हणजे गांडूळ, डू नॉट हॅव वर्टिब्रल कॉलम दे आर अँड देअरफॉर दे आर इनवर्टिब्रेट्स ॲनिमल्स. म्हणजे गोगलगाय, झुरळ, गांडूळ अशा प्राण्यांना पाठीचा कणा नसल्याने त्यांना अपृष्ठीय वनस्पती अशी म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोप्या पद्धतीत सांगतो, ज्या प्राण्यांना पाठीचा कणा असतो त्यांना वर्टिब्रेट्स पृष्ठवंशीय प्राणी असे म्हणतात. ज्या प्राण्यांच्या पाठीला कणा नसतो त्यांना इनवर्टिब्रेट्स म्हणजे अपृष्ठवंशीय प्राणी असे म्हणतात. ओके. देन नेक्स्ट पॉईंट इज नेम सम ॲनिमल्स विच लेग्स अँड अदर विच गिव्ह बर्थ टू दिअर यंग वन्स. बघा अंडी घालणारे आणि पिलांना जन्म देणारे प्राणी कोणकोणते आहेत हे तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. ॲनिमल्स विच ले एग्ज, अंडी देणारे प्राणी हेन असेल, क्रो असेल, फ्रॉग असेल, टॉर्टॉईज असेल, ईगल असेल, हे अंडे घालणारे प्राणी आहेत. आणि ॲनिमल्स विच गिव्ह बर्थ टू यंग वन्स, बघा पिलांना जन्म देणारे कांगारूज असेल, बिअर असेल, डॉग असेल, कॅट असेल, ह्युमन्स असतील, हे डायरेक्ट पिलांना जन्म देतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो जे अंडे घालतात त्यांना अंडज असे म्हणतात, आणि ज्यांना जे डायरेक्ट पिलांना जन्म देतात त्यांना विद्यार्थी मित्रांनो त्याला जरायूज असे म्हणतात. बघा वी हॅव लर्न दॅट प्रोड्युसिंग अनदर लिव्हिंग थिंग्स लाईक वन सेल्फ इट कॉल्ड अ रिप्रोडक्शन. स्वतःसारखा दुसरा सजीव निर्माण करणे याला पुनरुत्पादन, प्रजनन असे म्हणतात. हे आपण शिकलेलो आहोत. आफ्टर अ फ्यू डेज द यंग चिक्स हॅच आउट द eggs. A cow gives a birth to a calf. Before that the calf grows within the cow's body according to their mode of reproduction. Animals are classified into two types, namely oviparous animals which lay eggs and oviparous animals which give birth to their young ones. means विद्यार्थी मित्रांनो, स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करणे म्हणजे पुनरुत्पादन हे आपण शिकलो आहोत. कोंबडी अंडी घालते व ती उबवते, काही दिवसानंतर त्यातून पिल्ले बाहेर येतात. गाय वासराला जन्म देते. गाईच्या वासराची वाढ गाईच्या शरीरातच होत असते. प्रजननाच्या प्रकारानुसार त्यांचे अंडज व जरायूज असे दोन प्रकार पडतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे प्रजननानुसार दोन प्रकार पडतात, एक म्हणजे ओव्हिपॅरस आणि दुसरी म्हणजे व्हिव्हिपॅरस. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे प्राणी हे विच ले एग्ज म्हणजे अंडी देतात त्यांना ओव्हिपॅरस असे म्हणतात, आणि जे डायरेक्ट यंग वन्सला बर्थ देतात त्यांना व्हिव्हिपॅरस असे म्हणतात. ओके. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो रिप्रोडक्शनच्या मोडवरून दोन प्रकार पडतात, एक ओव्हिपॅरस आणि व्हिव्हिपॅरस. जे अंडे देतात त्यांना ओव्हिपॅरस आणि जे पिल्लांना जन्म देतात त्यांना व्हिव्हिपॅरस असे म्हणतात. ओके. देन नेक्स्ट पॉईंट इज वेअर आर द ॲनिमल्स, नेमली अ हॉर्स, अ बिअर, अ टॉर्टॉईज, अ ॲलिगेटर, अ फिश, अ डिअर अँड अ फ्रॉग टू बी अ फाउंड. मग घोडा असेल, अस्वल असेल, कासव असेल, सुसर असेल, मासा असेल, हरिण असेल, बेडूक असेल, हे प्राणी कोठे आढळतात? तर बघा हॉर्स हा लँडवर आढळतो, बिअर हा लँडवरच आढळतो, टॉर्टॉईज हा लँड अँड वॉटर पाणी आणि जमिनीमध्ये आढळतो, ॲलिगेटर जे आहे सुसर हे लँड आणि वॉटर जमीन आणि पाण्यामध्ये आढळतं, फिश हा पाण्यामध्ये आढळतो, त्याचबरोबर डिअर हे लँडवर आढळतं, आणि फ्रॉग जो आहे तो लँड अँड वॉटर म्हणजे हे पाण्यावर आणि जमिनीवर सुद्धा आढळतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यावरून हे प्रकार पडतात. ओके. आपल्याला आता हे पाहायचं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो हे जे पॉईंट आहेत हे एकदम खूप महत्त्वाचे आहेत, ते आपल्याला पाहायचं आहे. अकॉर्डिंग टू दिअर हॅबिटॅट म्हणजे प्राण्याच्या राहण्याच्या ठिकाणावरून त्यांचे प्रकार पडतात. त्याच्यामध्ये टेरिस्ट्रियल, ॲक्वॅटिक अँड ॲम्फिबियन. म्हणजे टेरिस्ट्रियल म्हणजे भूचर, ॲक्वॅटिक म्हणजे जलचर आणि ॲम्फिबियन म्हणजे उभयचर. बघा देन अकॉर्डिंग टू दिअर हॅबिटॅट ॲनिमल्स आर युज्युअली क्लासिफाईड इन टू अ टेरिस्ट्रियल म्हणजे भूचर अँड ॲक्वॅटिक ॲनिमल्स म्हणजे जलचर. हावेवर ॲनिमल्स लाईक अ फ्रॉग्स, सॅलॅमेंडर, टोड लिव्ह इन बोथ प्लेसेस नेमली द लँड अँड वॉटर, देअरफॉर दे आर कॉल्ड ॲम्फिबियन्स ॲनिमल्स. बघा विद्यार्थी मित्रांनो मग बेडूक असेल, सॅलॅमेंडर असेल, टोड असेल, हे प्राणी जमीन व
पाणी या दोन्ही ठिकाणी राहतात म्हणून त्यांना उभयचर प्राणी असे म्हणतात. बघा, जे प्राणी हे जमिनीवर राहतात, लिव्ह ऑन लँड, दे आर कॉल्ड टेरिस्ट्रियल, अँड दोज ॲनिमल्स लिव्ह इन वॉटर, दे आर कॉल्ड ॲक्वॅटिक. जलचर प्राणी असे म्हणतात. अँड दोज ॲनिमल्स लिव्ह ऑन both water and land, they are called amphibians animals. A kite, an eagle, a crow, a butterfly, a honeybee, all fly in the air, though they live in a different places. These animals are said to have be a aerial mode of life. म्हणजे घार असेल, गरुड असेल, कावळा असेल, फुलपाखरे असेल, मधमाशी असेल, हे विविध ठिकाणी राहत असले तरी हवेमध्ये संचार करतात म्हणून त्यांना एरियल मोड ऑफ लाईफ म्हणजे खेचर असे म्हणतात. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, काही जे प्राणी असतात हे जमिनीवर राहतात त्यांना टेरेस्ट्रियल प्राणी असे म्हणतात. काही जे प्राणी आहेत हे पाण्यात राहतात त्यांना ॲक्वॅटिक असे म्हणतात. आणि जे पाणी आणि जमिनीवर दोन्ही कळीमध्ये राहतात, बेडूक असेल, कासव असेल, यांना उभयचर प्राणी असे म्हणतात. आणि काही जे प्राणी असतील, समजा घार असेल, गरुड असेल, कावळा असेल, फुलपाखरे असेल, मधमाशी असतील, हे विविध ठिकाणी राहत असले तरी हवेमध्ये संचार करतात म्हणून त्यांना खेचर म्हणजेच एरियल मोड ऑफ लाईफ असे म्हणतात. बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वेगवेगळे प्राणी दिलेले आहेत. मग अशा प्रकारे जरा डोके चालवा. काय चालवायचं आहे? व्हॉट आर द डिफरंट क्रायटेरिया यूज टू क्लासिफाय ॲनिमल्स. मग आता जे ॲनिमल्सचं आपण वर्गीकरण केलेलं आहे, प्राण्याचं वर्गीकरण केलेलं आहे, ते कोणकोणत्या निकषाच्या आधारे केलेलं आहे हे आपल्याला सांगायला सांगितलेलं आहे. जसं आपण वनस्पतीचं बघितलं होतं तसं प्राण्याचं कोणत्या निकषावर वर्गीकरण केलं जातं. तर पहिलं आहे सेल्युलर स्ट्रक्चर. आपण पाहिलं पेशीमय रचनेवरून, म्हणजे एक पेशीय प्राणी असतात का, बहुपेशीय, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. देन प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ वर्टिब्रल कॉलम, म्हणजे पाठीचा कणा असणे नसणे, म्हणजे पृष्ठवंशीय, अपृष्ठवंशीय, वर्टिब्रेट, इनवर्टिब्रेट्स. देन मोड ऑफ रिप्रोडक्शन, विव्हिपारस, अंडज आणि जरायूज. अँड देन हॅबिटॅट, राहण्याच्या ठिकाणाहून ते टेरिस्ट्रियल आहेत, ॲक्वॅटिक आहेत, ॲम्फिबियन आहेत का, एरियल आहेत. अशा पद्धतीनं. देन स्टुडंट, नेक्स्ट अँड लास्ट पॉईंट इज ऑलवेज रिमेंबर, लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं? इन द लिव्हिंग वर्ल्ड अ लॉट ऑफ डायव्हर्सिटी इज सीन बोथ इन ॲनिमल्स अँड प्लांट्स. बघा, सजीवसृष्टीतील वनस्पती व प्राण्यामध्ये खूप मोठी विविधता आढळून येते. एव्हरी प्लांट्स अँड ॲनिमल्स इज अ युनिक. प्रत्येक वनस्पती आणि प्राणी हा वैशिष्ट्यपूर्ण आहे, अद्वितीय आहे. वी शुड ऑल मेक अ एफर्ट टू कन्झर्व दिस डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड. मीन्स सजीवसृष्टीतील विविधता जपण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण ही जर डायव्हर्सिटी जर आपण जपली तर आपला निसर्ग राहील, तो सुद्धा व्यवस्थितपणे काम करेल. त्याच्यामुळं ही डायव्हर्सिटी जपण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला गेला पाहिजे. व्हॉट वी हॅव लर्न्ड, या पाठामध्ये आपण काय शिकलो? तर प्लांट्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ दिअर हाईट अँड द शेप ऑफ स्टेम, पिरियड ऑफ लाईफ सायकल अँड हॅबिटॅट. मग वनस्पतीचे खोडाचे आकार व उंचीनुसार, जीवनक्रम, कालावधीनुसार, आदिवासानुसार वर्गीकरण केलेले आहे. हे आपण इन ग्रेट डिटेलमध्ये आपण पाहिलेले आहेत. देन ॲनिमल्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ द सेल स्ट्रक्चर, वर्टिब्रल कॉलम, मेथड ऑफ रिप्रोडक्शन अँड हॅबिटॅट्स. मग प्राण्याचे पेशीरचनेनुसार, पाठीच्या कण्यानुसार, पुनरुत्पादन पद्धतीनुसार, आदिवासानुसार वर्गीकरण केले जाते. अशा पद्धतीनं आपण हा पाठ शिकलेलो आहेत विद्यार्थी मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेटेड सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. ह्याच्या अगोदरचे 2 पाठ आपल्या यूट्यूब चॅनलला आहेत, ते तुम्ही अवश्य पहा. तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही. अशा पद्धतीत एकदम इझिएस्ट मेथडमध्ये सायन्स शिकण्यासाठी आपलं चॅनल पाहत रहा. कीप वॉचिंग.